नमस्कार. आता महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्याचा प्रचार रणधुमाळी अगदी मोठ्या स्वरूपात चालली आहे आणि त्याच्यातले मुद्दे सगळ्यात महत्वाचा म्हणजे मराठीचा मुद्दा. त्या मराठीसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारचे महापौर कोण होणार, मराठीचा मुद्दा कोण किती पुढे घेऊन येणार, असे वेगवेगळे पक्ष घेऊन आपल्या प्रचारात ते मुद्दे वापरले जातात. पण खरंच या सगळ्या महानगरपालिकेमध्ये मराठी भाषा, महाराष्ट्र आणि मराठी माणूस यावर किती विचार केला जातो आणि ते खऱ्या प्रकारे किंवा खऱ्या अर्थाने मुद्दे कोण घेतंय याची आपण चर्चा करणार आहोत. हे आपण एक तीन मराठी सामान्य नागरिक म्हणून आपल्याला पडलेले प्रश्न आणि आपण जी उत्तरं शोधतोय ती कशी मिळतील ती आता आपण आज या चर्चेमधून घेणार आहोत. माझ्याबरोबर रमाकांत बणे आहेत, हेही सुद्धा मराठीचं भरपूर काम करतात. ऍडव्होकेट सुनील साळुंखे ते सुद्धा त्यांचं मत मांडतील. तर आता पहिला प्रश्न सुरुवात रमाकांत बणेच करतील की ह्या प्रचारामध्ये आणि ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठीचा प्रश्न हा किती ज्वलंत आहे आणि किती निर्णायक ठरणार आहे. रमाकांत बणे. नमस्कार. खरं पाहता या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिका असेल किंवा संपूर्ण स्वायत्त संस्थांच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठीचा मुद्दा खरं तर हा चर्चेला आहे ना, किंवा मराठी या विषयाबद्दल कुठेतरी चर्चा करणं हेच या महाराष्ट्राचं म्हणावं लागेल किंवा मराठी मातीचं दुर्दैव आहे. कारण देशातलं कोणतंही असं दुसरं राज्य नाही की ते राज्य आपल्याच राज्यातील भाषेसाठी असेल, अस्मितेसाठी असेल झगडते किंवा संघर्ष करते. महाराष्ट्रावर आज ही वेळ आले कारण गेली 65 वर्ष इथे सत्ता करणारे असतील, राज्य चालवणारे असतील, हे सर्व मराठीच होते. म्हणजे आज ही मराठीवर वेळ खऱ्या अर्थानं कोणी आणली असेल तर मराठीच माणसानं आणली. परंतु येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच काय बदललं पाहिजे, पुढे जाऊन कोणत्या विषयांवर चर्चा होणं गरजेचं आहे किंवा कुठे बदल घडणं गरजेचं आहे, त्याच्यात परिवर्तन होणं गरजेचं आहे, ह्यासाठी खऱ्या अर्थानं विचार होणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत की जिथे इतिहासात बोललं जातं, इतिहासावर खूप काही विचार केला जातो, परंतु ज्या गोष्टींवर विचार होणं गरजेचं आहे त्या गोष्टींवर विचार होत नाही. आणि त्या निमित्तानंच आपण कुठेतरी मराठी म्हणून एकत्र येत मराठी अस्मितेसाठी झगडलं पाहिजे किंवा मराठी अस्मितेसाठी जी कुठे या राजकारणाच्या माध्यमातून असेल किंवा धर्म, जात, पंथ ह्या गोष्टींच्या माध्यमातून त्याच्यावर कुठेतरी घाले घालण्याचा प्रयत्न होतोय. मराठी अस्मिता असेल, मराठी माणसाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्या मराठी माणसावर प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या काहीतरी षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न होतो आणि तो कुठेतरी थांबला पाहिजे. म्हणूनच सर्व मराठी माणसांनी, मराठी संघटना असतील यांनी एकत्रित येऊन यापुढे आपली मराठी माती वाचवण्यासाठी कार्य केलं पाहिजे. हे मात्र निश्चितपणाने आज आम्ही सांगू शकतो. एकदम बरोबर. या अशा ज्वलंत उत्तरानंतर आपण ऍडव्होकेट साळुंखे साहेबांना असं विचारणार आहोत की आताच्या या निवडणुकीमध्ये मराठी अस्मिता, मराठी हित आणि महाराष्ट्राचा हक्क ह्या गोष्टी जपण्यासाठी आपण उमेदवाराकडून काय अपेक्षा केल्या पाहिजेत आणि असे उमेदवार आपण निवडून आणण्यासाठी एक मतदार म्हणून काय भूमिका बजावली पाहिजे याबद्दलचं मत आपण साळुंखे साहेबांकडून ऐकूया. साळुंखे साहेब. नमस्कार. सर्वांना मानाचं जय शिवराय, जय महाराष्ट्र. विषय असा आहे की फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेपुरता हा मराठी विषय मर्यादित नसून हा पूर्ण अखंड महाराष्ट्राचा वारसा, अखंड महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी माणसाचं अस्तित्व यालाही अनुसरून आहे. 1960 जेव्हा भाषावर प्रांत रचना झाली आणि मराठी माणसांची महाराष्ट्र राज्य हे स्थापन झालं, त्यानंतर आज तागायत आतापर्यंत मराठी माणसांचं अस्तित्व म्हणजे जर तुम्ही टक्क्यामध्ये पाहायला गेला तर आज जवळजवळ 60% तो आलेला आहे आणि बाहेरचे 40% आलेले आहेत आणि मुंबईत एक जवळपास 30-32% मराठी उरलेला आहे. मराठी माणूस हा कमी झाला याचा अर्थ असा नव्हे की तो कुठेतरी बाहेर निघून गेला किंवा काय. बाहेरच्या लोकांची संख्या वाढल्यामुळे मराठी टक्का कमी झालेला आहे. आज आपलं दुर्दैव म्हणावं की काय की प्रत्येक राजकीय पक्ष हा मराठी माणूस केंद्रबिंदू ठेवून कुठली धोरणं आखताना दिसत नाहीये. याचं कारण असं आहे की बाहेरच्या लोकांनी आपापले एक प्रभाग करून ठेवलेले आहेत आणि त्यांना तिथे मराठी उमेदवार देतानाही नामुष्की होते ना, म्हणजे त्यांना ते देता येत नाहीये कारण तिथे जवळजवळ 80 ते 90% बाहेरच्या लोकांचीच वस्ती जास्त वाढल्यामुळे
साहजिकच आहे तिथे उमेदवार हा अमराठीच ठेवला गेलेला आहे, दिला गेलेला आहे. आज जर तुम्ही आता या 2026च्या निवडणुकीचा विचार करता, प्रत्येक पक्षाने जिथे तिथे अमराठी उमेदवार दिलेले आहेत. आपण कितीही म्हटलं की पक्ष कोणताही असो, आपला उमेदवार हा मराठीच हवा, पण दुर्दैव असं आहे की मराठी बहुल जिथे भाग आहे तिथेच ते मराठी उमेदवार आहेत, पण जिथे मराठी बहुल भाग नाही आहे तिथे सर्रास अमराठी उमेदवार दिलेले आहेत. कारण प्रत्येक पक्षाचं धोरण हे उमेदवार जिंकणं आहे. या मराठी माणसांच्या अस्तित्वाचं त्यांना काही देणं घेणं नाही आहे. किंबहुना मी असं म्हणेन की हळूहळू हा जो टक्का आहे बाहेरच्या लोकांचा हा वाढणारच आहे. मराठी माणूस कमी होणार आहे आणि काही दिवसात कदाचित आज मुंबईमध्ये तर तो अल्पसंख्याक आहेच, परंतु महाराष्ट्रातही तो अल्पसंख्याक होणार आहे. आणि नियम सांगतो की ज्याची भूमी त्याचेच धोरणे आणि त्याचेच कायदे. म्हणजे कालांतराने काही दिवसानंतर, काही वर्षानंतर मराठी माणूस केंद्रबिंदू धरून कुठलीही धोरणं आखली जाणार नाहीत. आत्ताच बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर आपण म्हणतोय तर आम्ही निश्चितच जिथे जिथे मराठी उमेदवार आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देण्याचा आमचा मानस आहे. आणि धोरणं जी आहेत ही मराठी माणूस केंद्रबिंदू ठेवूनच करावी अशी आम्ही प्रत्येक पक्षातल्या जे कोणी राजकीय पक्षामधले जे काही प्रतिनिधित्व करतात त्यांना आम्ही मराठी माणसांच्याच धोरणाचा आग्रह धरू. की आता जो तुम्ही एक मुद्दा मांडलात ना की इथली धोरणं, आता जर एखादा राजकीय पक्ष असेल किंवा इथलं प्रशासन शासन जर ते करत नसेल तर निश्चितपणाने इथल्या मराठी माणसांना आता ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या दिवशी आपण दाखवून देऊ की ही गोष्ट मराठीसाठी घडणं गरजेची आहे त्यावेळी कोणताही राजकीय पक्ष, कारण कुठच्याही राजकीय पक्ष असेल हा सत्ताकारणाचा खेळ आहे पूर्णपणे, आणि त्यामुळे सत्ता येणं महत्वाचं आहे. ज्या दिवशी त्यांना वाटेल की मराठी माणसाला जर केंद्रबिंदू ठेवून कोणत्या गोष्टी धोरणं आखली जात नसतील आणि त्याचा फटका, राजकीय फटका त्यांना मतदानाच्या माध्यमातून जर घडत असेल, मिळत असेल, तर निश्चितपणानं येणाऱ्या काळात प्रत्येक राजकीय पक्ष हा मराठी माणसाला केंद्रबिंदू ठेवून पुढची धोरणं आखेल. ज्या पद्धतीने आपण म्हटलं की काही मतदारसंघ बाहेरच्या लोकांचे झालेले आहेत, म्हणजेच काय तिथे त्यांचं मतदान जास्त आहे, त्याच पद्धतीने मराठी माणसाचं या महाराष्ट्रावरचं जर प्रभुत्व कायम ठेवायचं असेल, अस्तित्व कायम टिकवायचं असेल, तर मराठी माणसाने येणाऱ्या काळात प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे. मुंबईतल्या संख्येचा ज्यावेळी आपण विचार करतो, तुम्ही जसं सांगितलं की मुंबईतून मराठी माणूस कमी नाही झालाय, बाहेरच्यांची संख्या वाढत चालली. किती वाढावी? जर 1964 सालचा काहीतरी कायदा आहे 1984चा की लोकसंख्या निर्मूलन कायदा, हा कशासाठी आला की देशाची एक काहीतरी वहन क्षमता आहे, किती एका देशात लोक राहावेत. मग मुंबई सारखी शहर आहेत ही काय देशाच्या बाहेरची नाहीत ना, त्याची एक क्षमता असू शकते ना. म्हटल्यावर तिथेही कुठचे तरी निर्बंध घालणारे कायदे हे बनलेच गेले पाहिजे. तेव्हा कुठेतरी महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण देश, आपण देश म्हणण्यापेक्षा भारत हा एक भाषिक युनियन आहे, हेच मुळात लोकांच्या लक्षात येत नाही की अनेक भाषांची स्वतंत्र राज्य मिळून एक हे संघराज्य निर्माण झालेलं. त्यामुळे भाषिक युनियन ही जे काय भाषावार प्रांत रचनेनुसार देशाची या भारत संघराज्याची निर्मिती झालेली आहे, ही अखंड ठेवणं हे मात्र निश्चितपणानं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य असलं पाहिजे. एकमेकांच्यात जाऊन घुसखोरी करून कुठेतरी तिथल्या स्थानिक अधिकार बळकावणं हे मात्र निश्चितपणानं थांबलं पाहिजे. आणि ते जर थांबवायचं असेल तर प्रत्येक राज्यातल्या, मग महाराष्ट्राचा विचार करताना इथल्या मराठी माणसांनीच ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या भूमिका नक्कीच मताच्या माध्यमातून या राजकारण्यांना जोपर्यंत आपण दाखवत नाही तोपर्यंत हे बदल घडणं सध्याच्या स्थितीला तरी अशक्य वाटते. सध्या हा मराठीचा मुद्दा सगळीकडे गाजतोय. मराठी माणसाला एक सोपा प्रश्न पडलाय की आपण काय करायचं. आता आपल्या बरोबर सुनील साळुंखे साहेब, स्वायत्त महाराष्ट्र अभियान, हे मराठीचे बरेचसे मुद्दे उचलतात. गिरणी कामगारांचा प्रश्न उचलणारे बणे साहेब हे मराठीचा प्रश्न, आपल्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या इतिहासाचा प्रश्न उचलतात. आणि हाच सगळा प्रश्न मराठी माणसाला पडलाय की आपली मराठी अस्मिता टिकवायला, मराठी भाषा टिकवायला, आपली संहिता आणि पूर्ण आपला समृद्ध महाराष्ट्र पुन्हा समृद्ध व्हावा यासाठी काय भूमिका आपली आहे. तर हे सगळे प्रश्न आहेत, पण याची उत्तर सुद्धा आहेत. आता मी तीच उत्तर या दोन कार्यकर्ता, मराठीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून घेतोय. उत्तर याची की आता समजा हा प्रॉब्लेम झाला आहे, समजा या विषयावर लोकसंख्या परप्रांतीयाची वाढली आहे, पण याचा अर्थ असा आहे का की जसं एक उदाहरण मी देतो, बाहेरच्या देशामध्ये, अमेरिकेमध्ये वेगवेगळी राज्य आहेत, त्या राज्यामध्ये एका राज्याची संख्या वाढल्यानंतर दुसऱ्या राज्याची माणसं तिथे जाताना त्यांना एक कायदा करावा लागला, म्हणजे स्फोट होऊ नये म्हणून.
तर तशी वेळ आली आहे का महाराष्ट्रावर आणि मुंबईवर? मुंबईची लोकसंख्या एवढी वाढली आहे, त्याच्यामध्ये बेरोजगारी वाढली आहे, गुन्हेगारी वाढली आहे. याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याच मराठी उमेदवार किंवा सत्ताधाऱ्यांनी काहीतरी अंकुश करायला पाहिजे होता. ते प्रश्न उचलायला पाहिजे होते जे नाही उचलले गेले. तर ती उत्तरं काय? मराठी शाळा टिकवण्यासाठी, भाषा टिकवण्यासाठी, गुन्हेगारी आणि मराठी नोकऱ्या, या सगळ्यासाठी काय केलं पाहिजे, ही उत्तर आपण याच्यातून घेणार आहोत. बने साहेबांना आपण विचारूया की यासाठी अस्मिता, रोजगार, भाषा किंवा आपल्या मराठी माणसाला एक अभिमानाने आपल्या महाराष्ट्र राज्यात जगण्यासाठी काय काय धोरणं आणि काय काय उत्तर आहेत जी आपण राजकारण्यांकडून आणि आता ज्या सत्ताधाऱ्यांनी जे मराठीचे प्रश्न उचललेत पण तरी ते अधुरे आहेत, कारण की सत्तेसाठी पुन्हा तडजोड करून शेवटी प्रश्न मराठी माणसावरच येतो आणि त्रास हा मराठी माणसालाच होतो. तर ती आपण उचलणारी प्रश्न जे मराठी मतदार त्यांच्या मनात आहे, ती उत्तरं काय, आपण काय करायला पाहिजे मतदान करताना, हे आपण जाणून घेणार आहोत. रमाकांत बने ते त्यांचं कार्य आणि याची उत्तरं आपल्याला. आपण जो सुरुवातीचा एक मुद्दा मांडला की म्हणजे भाषावार किंवा दुसऱ्या राज्यातून इकडे लोक येतात वगैरे, लक्षात घ्या संविधान हे तर आपण सर्वश्रेष्ठ मानतो आणि त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र निश्चितपणे नाही शोधली. तर बाहेरून इथे लोक येतात तेव्हा आपल्याला एक संविधानाचा आधार सांगतात की संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय. जर त्याच संविधानाचा उपयोग करून जर ह्या महाराष्ट्रातले अवैध धंदे जर बंद झाले तर महाराष्ट्रात ही जे काय परप्रांतीय संख्या आहे ती 40% तरी कमी होईल. बरोबर. तेव्हा जर त्यांना संविधानाने अधिकार दिलाय तर इथल्या महाराष्ट्र शासनाला किंवा इथल्या प्रशासनाला संविधानिक अधिकार आहे ना जे अवैध धंदे आहेत. आज जर लोकसंख्या बघितली, त्रास देणारी जी संख्या आहे ती कुठची आहे? जे अवैध धंदे करणारे आहेत. आज फुटपाथवर चालायला जागा नाही का? नाही ते अधिकृत धंदे आहेत का? कुठूनही यायचं, इथे फक्त 4 महिने कमवायचं, पैसा घेऊन इथून बाहेर जायचं, म्हणजे फक्त इथल्या सुखसोयी वापरायच्या, फक्त इथल्या प्रशासकीय ज्या सेवा आहेत त्या वापरायच्या आणि इथलं जे काय आर्थिक हे आहे ती घेऊन दुसरीकडे बाहेर निघून जायचं. म्हणजे इथली फक्त व्यवस्था वापरली जाते पण तिचा जो मोबदला इथे द्यायला पाहिजे तोही दिला जात नाही. आणि त्यामुळे जी संख्या वाढत चालली तो मूळ हाच प्रश्न आहे की जर अवैध धंद्यांवर जी काय अनधिकृत जे कार्य घडतं इथे महाराष्ट्रात बाहेरून येऊन त्यांच्यावर जर महाराष्ट्र शासनाने जर कोणती निर्बंध आणले तर जवळपास 30 ते 40% जी ही काय अडचण आहे महाराष्ट्रातल्या लोकसंख्येची ती निश्चितपणाने निघू शकते. नक्कीच, कारण साळुंके साहेब स्वतः वकील असल्यामुळे ते त्याच्यावर स्पष्टीकरण देतील की कशा पद्धतीने होऊ शकतो. परंतु निश्चितपणाने हा एक अधिकार महाराष्ट्र शासनाकडे आणि तो वापरलाच गेला पाहिजे. कारण बाहेरून येणारी लोक इथे एकच प्रश्नाचं उत्तर देतात की संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, आम्ही कुठच्याही राज्यात जाऊन कुठेही देशातल्या कोणत्याही भागात जाऊन आम्ही राहू शकतो, धंदा करू शकतो. पण अधिकृत धंदा करू शकता ना तुम्ही? अधिकृत गोष्टींचा त्रास होण्याचे प्रश्नच नसतो, कारण ते कायद्याच्या चौकटीत असते. हा जो त्रास होतोय तो अनधिकृत गोष्टींमुळे होतोय. अनधिकृत बिल्डिंग बांधल्या गेल्या, अनधिकृत चाळी बांधल्या गेल्या, झोपडपट्ट्या बांधल्या गेल्या. आज नाईलाज असतो महाराष्ट्र शासनाला SRAच्या माध्यमातून पुनर्वसन द्यावं लागतंय आणि त्यामुळे संख्या वाढत चालली. त्यामुळे भविष्यात तरी ह्या गोष्टी घडू नयेत, त्यामुळे निश्चितपणाने या गोष्टींवर बंधनं आणली पाहिजेत. आज आमच्या गिरणी कामगारांचा जर प्रश्न घेतला, गिरणी कामगारांचं पुनर्वसन हे महाराष्ट्र सरकार करत नाही. इतक्या वर्ष का करत नाही? फक्त आणि फक्त मराठीच्या अवतीभवती हा विषय अडकून ठेवलेला आहे. कारण मराठीची जी संख्या एक षडयंत्र करून मुंबईतून बाहेर काढायचं षडयंत्र झालं आणि त्याचा सगळ्यात मोठा भाग कोण होत असेल तर गिरणी कामगार. आणि आता जर त्या गिरणी कामगाराला मुंबईत पुन्हा जर आणलं एवढ्या 1.5-2 लाख गिरणी कामगाराला, तर ह्या एवढ्या वर्षात षडयंत्र करून मराठी माणसाला जर कुठे आपण बाहेर काढले ते पुन्हा सगळं वाया जाईल. म्हणून गिरणी कामगार मुंबईत नको आहे. नाही तर आपण आज बघितलं राजरोसपणे SRAच्या माध्यमातून बाहेरच्या लोकांचं पुनर्वसन केलं जातं. आज 500 एकरच्या बदल्यात 300-400 एकर, धारावीच्या बदल्यात अदानीला जवळपास 2000 एकर जमीन दिली गेली. मग गिरणी कामगारांसाठी 250-200 एकर जमीन नाही का? फक्त ही राजकीय इच्छाशक्ती नाही. कारण गिरणी कामगार म्हणून आम्ही सांगतो गिरणी कामगार हा विषय फक्त गिरणी कामगारांपुरता मर्यादित नाही, तर तो मराठी या विषयाशी निगडीत आहे आणि म्हणून तो इतक्या वर्ष थांबलेला आहे. अनेक अशा गोष्टी आहेत की SRAतलेही प्रकल्प जाणीवपूर्वक जिथे मराठी भाषिक आहेत तिथे ते प्रकल्प थांबवले जात आहेत आज काही ना गाडकाठी आणून. पण जिथे परप्रांतीय संख्या आहे, जिथे वोट बँक यांची आहे, तिथले प्रकल्प लगेच म्हणजे त्वरित उभे केले जातात. हे काय घडतं तर फक्त मतदानाची गणितं करून, मतदारांची गणितं करून हे सगळं घडवलं जाते. आणि त्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळात हे आपल्याला मराठी माणूस म्हणून आम्ही विनंती करू इथून की थांबवलंच पाहिजे. जर मराठी माणसानं आज विचार नाही केला या गोष्टींचा तर येणाऱ्या काळात मराठी माणसाला फक्त पश्चाताप करावा लागेल. त्यामुळे काय करावं हे आपण सांगण्याचं नाही. संविधानाने स्वतंत्र अधिकार प्रत्येकाला दिलेले आहे, पण मराठी माणसानं आज मराठी म्हणून विचार करण्याची गरज आलेली आहे. कारण मराठी आपण आजच नाही, गेली 2-2.5 हजार वर्षापासून आपण मराठी म्हणून या भूमीत जगतोय.
त्यामुळे फक्त देश, मला एक इथे आवर्जून मी त्या गोष्टीचा उल्लेख करेन की बाळासाहेबांचं एक वाक्य आठवतं की देशात आम्ही हिंदू असलो तरी महाराष्ट्रात आम्ही मराठी आहे. आणि ही भूमिका मात्र निश्चितपणानं प्रत्येक मराठी माणसांना दाखवून देण्याची गरज आहे. आज निष्ठावंत, आपण काही पक्षांची जर राजकारणाचा विचार केला, काही पक्षांचा विचार करता निष्ठावंत बाजूला राहिलेत, काम करणारे लोक बाजूला राहतात. आज बाहेरून कोणतरी येतो म्हणजे तिथेही घुसखोरीच चालू आहे थोडक्यात. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात हा पूर्ण म्हणजे मराठी माणसाने ह्याला सुधरवण्याचं काम व्यवस्थित करायची असेल ही व्यवस्था तर फक्त सर्वसामान्य मराठी माणूसच करू शकतो. मराठी माणसाच्या हातात तो अधिकार आहे. निवडणुकीच्या माध्यमातून या सगळ्यावर ताबा किंवा एक नियंत्रण मराठी माणूस करू शकतो. फक्त आमच्या हातात काही नाही, नेते करतात असं बोलून चालणार नाही. तर एक सुंदर हे आहे, श्रीराम लागूंचं वाक्य वाटतं ते की जर नालायक नेते निवडून जात असतील तर समाज नालायक आहे म्हणून नालायक नेते निवडून जात आहेत. त्यामुळे जर चांगले नेते निवडायचे असतील तर समाज म्हणून चांगलं काम आपल्यालाही डोळे उघडे ठेवून डोळसपणे मतदान करण्याची मात्र निश्चितपणाने वेळ आलेली आहे. बरोबर. सळोगे साहेब, तुमचं याच्याबद्दलचं मत महत्वाचं. विषय असा आहे की ज्यांना भारत हा देश या संकल्पनेमधून पाहण्याची सवय लागलेली आहे त्यांना निश्चितच महाराष्ट्र हे राज्य म्हणूनच बघण्याची सवय झालेली आहे. खरं पाहता जर तुम्ही संविधानाचं जर दाखले देता तर या संविधानामध्येच पहिल्याच यामध्ये दिलेलं आहे की भारत हे संघराज्य आहे. संघराज्याचा अर्थ असा होतो की वेगवेगळे राज्यांचा मिळून एक संघ तयार केलेला आहे. म्हणजेच प्रत्येक राज्याची एक वेगळी संस्कृती आहे, वेगळी भाषा आहे, वेगळा वारसा आहे आणि कुठेतरी संविधानाचा दाखला देऊन बाकीच्या राज्यामधून या आपल्या महाराष्ट्रात जी लोक पोटा पाण्यासाठी येतात, कामधंद्यासाठी येतात, एक कालांतराने 1947 नंतर 1960 जेव्हा महाराष्ट्र राज्य किंवा इतर राज्याची जेव्हा भाषा प्रांतरचनेने स्थापना झाली त्यानंतर जवळजवळ 40 आणि हे वरचे 25 म्हणजे जवळजवळ 65-66 वर्षानंतरही उत्तरेतली राज्य विकसित होऊ शकली नाहीत आणि तिथली लोक हे सर्रासपणे रोज दुधडी भरून ट्रेनमधून मुंबईमध्ये रोजगारासाठी येतात आणि ती येताना एक नंतर 10चे 100 असे होत होत यांची संख्या वाढत गेली. आज तिथल्या लोकांना माझा प्रश्न आहे, जे येतात आजही येतात, की तुम्ही तुमच्या राज्यातल्या सरकारला का नाही जाब विचारत, का नाही तुम्ही तिथल्या सरकारला विचारत की बाबा तुम्ही नोकऱ्या का नाही देऊ शकत. आजही तुम्ही इथे येऊन जर इथल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कावर गदा आणत असाल तर निश्चितच आम्ही स्वायत्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत या राज्य सरकारकडे आणि या केंद्र सरकारकडे व्हिसा कायद्याची आपण मागणी करत आहोत. व्हिसा कायदा म्हणजे काय की कुठल्याही बाहेरच्या राज्यातून जो कोणी एखादा व्यक्ती कामधंद्यासाठी किंवा कशासाठी येत असेल तर निश्चितच तो इथल्या राज्य सरकारकडून एक परवानगी घेऊन एक व्हिसा, जसं बाहेरच्या देशामध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी एक परमिशन लागते, परमिट लागतं, त्या प्रकारचं काहीतरी करता येईल का यावर आपण राज्य सरकारकडे मागणी करतोय. दुसरी गोष्ट आहे, हे काल परवा आलेले आदिवास दाखला घेऊन एक 10-15 वर्षाचा दाखला घेऊन किंवा इथल्या सत्तेत आपलीच बसलेली जी व्यवस्थेत बसलेली जी मराठी लोक आहेत या काल परवा आलेल्या लोकांना आदिवास दाखला देतात आणि एकदा का आदिवास दाखला त्यांचा मिळाला की इथल्या राज्यातल्या सोयी सुविधांवर, न्याय हक्कावर, इथल्या मूलभूत ज्या काही गोष्टी आहेत ज्या खऱ्या अर्थानं भूमिपुत्रांवर त्यांचा पहिला हक्क असायला हवा तर त्यावर सुद्धा हे अतिक्रमण करू लागलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट अशी आहे, या अंतर्गतच आपण परराज्यातून आलेल्या ह्या लोंढ्यांचा अनिर्बंध म्हणजे त्यावर कुठेतरी निर्बंध आणणारा कायदा करण्याची आपण इथे मागणी करत आहोत. कारण आज या शहराची मुंबई आणि आता तर सर्रासपणे बीजेपी सरकार MMR रिजन म्हणू लागलाय. म्हणजे मुंबई ही मुंबईपुरती मर्यादित न राहता आजूबाजूच्या ज्या महानगरपालिका आहेत, 7 महानगरपालिका आहेत, त्यांनाही त्या मुंबईचं त्यांनी रूप दिलेलं आहे. शेकडो शेत जमिनी ह्या वाणिज्य स्वरूपात म्हणजे कमर्शियल स्वरूपात, NA स्वरूपात होऊ लागलेल्या आहेत. आणि एवढे मोठे प्रकल्प, एवढ्या मोठ्या गोष्टी, जसं उदाहरणार्थ बुलेट ट्रेन, ही बुलेट ट्रेन ही मुंबईची किंवा महाराष्ट्राची गरज नाहीये, कदापि नाहीये. आणि त्या व्यतिरिक्त या मेट्रोज आहेत किंवा हे आजही तुम्ही गर्दीच्या वेळेला जा
कुठल्याही मध्य असो किंवा हार्बर असो किंवा पश्चिम रेल्वे असो, आजही इतकी गर्दी प्रत्येक स्टेशनवर, स्टेशनच्या बाहेर दिसून येते. फेरीवाले म्हणजे हे कुठेतरी मुंबईचं आणि या महाराष्ट्राचं जे मराठीपण आहे हे हरवू लागलंय. कुठेही तुम्ही बाजारात जा, गर्दीच्या ठिकाणी जा, मराठी भाषा ऐकायला येत नाही. फक्त कुठेतरी सणालाच एक 4 मराठी माणसं बाहेर आली की मराठी आणि महाराष्ट्राचं अस्तित्व होतंय असं नाही. आणि यात मी अजून समाविष्ट करू इच्छितो की इथले जे काही पक्ष आहेत, मग ते राज्यातले स्थानिक पक्ष असो किंवा केंद्रातले पक्ष असो, कुठल्याही पक्षाने मराठी माणसाला केंद्रबिंदू धरून कुठलंही काहीही मराठी माणसाच्या भल्यासाठी काहीही केलेलं नाही. हे फक्त काय करतात, निवडणूक आली की एक सत्तेचं राजकारण करतात. निवडणूक झाली, जिंकले किंवा जे काय सत्ता ज्यांची आली त्यानंतर दिलेली आश्वासनं, मराठी माणसाला दिलेली आश्वासनं हे सर्रास विसरतात. आणि आपला मराठी माणूस हा सहिष्णू आहे. हा फक्त परोपकार जाणतो, तो पाहुण्यांचं स्वागत करतो. पण आता असं झालेलं आहे, परिस्थिती अशी झालेली आहे की या पाहुण्यांचं स्वागत करता करता ते पाहुणे आपल्या डोक्यावर मिरे वाटायला लागलेले आहेत. आपल्या न्याय, हक्क, अधिकार, सुविधांवर हक्क सांगू पाहत आहेत. आपल्या आरक्षणात येत आहेत. आपलं भाषिक आक्रमण झालंय, सांस्कृतिक आक्रमण झालंय, आपलं संस्कृती वारसा. आता काल परवाच एक क्लिप व्हायरल झाली. एका प्रचार याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि आंबेडकरांची प्रतिमा समोर तुम्ही बाया नाचवताय. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, ही आपल्या मुंबईची संस्कृती नव्हे. छत्रपती शिवरायांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू फुले आंबेडकरांचा हा वारसा असलेला महाराष्ट्र आहे. आणि यात तुम्ही गायपट्टा आणि गोबरकट्ट्याची जर संस्कृती आणत असाल तर मराठी सर्वसामान्य माणूस कदापि सहन करू शकत नाही. आणि म्हणून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सामान्य मराठी माणसाला आम्ही इथून या माध्यमातून आवाहन करू इच्छितो, जो आपल्या मराठी माणसाच्या न्याय हक्काधिकारावर लढत असेल, मग तो अपक्ष का असेना, कुठल्या पक्षाच्या दावणीला नसेना, त्याला निवडून आणण्याची तुमची नैतिक जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात हा मराठी माणूसच, सर्वसामान्य मराठी माणूसच मराठी पण टिकू शकेल. आता तुम्ही जर बोललात ना की एक संस्कृतीवर घाला किंवा आपल्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न होतोय, खरं तर कुठेतरी 150-200 वर्षापूर्वीचा इंग्रजांचा इतिहास ह्या महाराष्ट्रात त्याची पुनरावृत्ती होते का, हा प्रश्न पडलेला आहे. कारण तुम्हाला ज्यावेळी तुमचं अस्तित्वावर घाले घालायचे असतात तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला मानसिकरित्या कुठेतरी गुलाम बनवलं जातं. आणि या संस्कृतीचा आधार घेऊन, धर्माचा आधार घेऊन इथल्या मराठी माणसाला कुठेतरी गुलाम बनवण्याचं काम चालू आहे. मग ज्यावेळी प्रश्न येतो की मुंबईचा महापौर कोण, मुंबई कोणाची, त्यावेळी काही राजकीय पक्ष उत्तर देतात की महापौर हिंदूच होणार. पण आज आम्हाला मराठी म्हणून एक प्रश्न पडला पाहिजे, तो जय श्रीराम बोलणार असणार आहे की जय जय रामकृष्ण हरी म्हणणार असलेला आहे. म्हणजे हा जो एक प्रश्न आहे ना की आम्हाला रामकृष्ण हरी बाजूला ठेवून आमचं कुठेतरी आम्हाला जय श्रीरामकडे नेलं जातंय. त्यामुळे हे जे बदल आहेत संस्कृतीतले, संस्कृती बदलली की भाषा बदलते, भाषा बदलली की तुमचे साहजिक आहे तुमचं एकंदरीत जे जीवनशैली आहे ती बदलणार आहे. आणि त्यामुळे कुठेतरी इथल्या मराठी माणसांनी विचार केला पाहिजे की आपल्याला कसं बदलवलं जातंय. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आता विषय तुम्ही काढलात की त्यांच्या समोर म्हणजे महिला नाचवणं किंवा हे तर खूप चुकीच्याच गोष्टी आहेत. परंतु एक काळ होता की हा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छोटासा ब्र जरी कोणी काढला तरी महाराष्ट्र पेटत होतात. आज आम्ही आमची संस्कृती विसरलोय, अस्मिता विसरलोय, आम्ही कुठच्या तरी नवीन हिंदुत्वाच्या नादाला लागायला लागलोय. मी नादाला शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, हा मराठी माणसाने विचार करण्याची गोष्ट आहे. कारण ज्या बांगलादेशासारख्या ठिकाणी एखाद्या हिंदूवर काहीतरी होतं, हा महाराष्ट्र पेटतोय. पण या छत्रपतींच्या समोर महिला नाचवल्या जात आहेत. राजकोट सारख्या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा पडतोय. अरे हा महाराष्ट्र त्यावेळी पेटून उठला पाहिजे होता. ज्यांच्या कृतीतून किंवा ज्यांनी ते ह्या गोष्टीचं उद्घाटन केलं होतं त्यांना येऊन इथे नाक घासून माफी मागावी लागली पाहिजे होती. असं वातावरण खरं तर या महाराष्ट्रात घडणं किंवा निर्माण होणं गरजेचं होतं. पण ते घडलं का नाही? फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण द्यायचं, प्रत्येक गोष्टीला राजकारणाच्या माध्यमातून दाबून टाकायचं, हाच प्रयत्न केला जातो. मग त्याच्यावर विरोधक बोलले की राजकारण आलं म्हणून करायचं. प्रत्येक गोष्ट मराठी माणसाला लक्षात घेतली पाहिजे की आता राजकीय दृष्टिकोनातून नाही, राजकीय चष्मे बाजूला ठेवून कुठेतरी आम्ही मराठी आहोत ह्या भूमिकेतूनच मराठी माणसाला आता पाहावं लागेल. अन्यथा ती दृष्टीच मराठी म्हणून आपल्याकडे उरणार नाही. त्यामुळे मराठी माणूस जोपर्यंत ह्या भूमिकेत येत नाही तोपर्यंत हे प्रश्न थांबणारच नाही, सुटणारच नाहीत. तर मराठी माणसाला कुठेतरी आज छत्रपतींना विरोध करणारं जे हिंदुत्व होतं
त्याला आम्ही तर पुन्हा त्याचं समर्थन करत नाही ना महाराष्ट्रात, ह्याचाही विचार मराठी माणसाने केला पाहिजे. बरोबर. कारण ह्या महाराष्ट्रात हे हिंदुत्व जर हिंदू हिंदू करत असतील किंवा हिंदू हिंदुत्व नाचवलं जात असेल तर हा धर्म हा वाचला वाढला आणि आज बहरला किंवा आज जो धर्म दिसतोय ते हा महाराष्ट्रानंच वाचवलेला आहे. आणि ह्या त्याच महाराष्ट्रातली मराठी माणसं धर्माच्या पाठीमागे एवढी पळत असतील की बाहेरून येऊन म्हणजे उत्तरेकडच्या राज्यात जातात, जसं आपण गोबरपट्ट्याचा विषय काढला म्हणून, ज्यांना स्वतःची मंदिरं वाचवता आली नाही, स्वतःची भाषा वाचवता आली नाही, स्वतःची संस्कृती वाचवता आली नाही, ते आज ह्या महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राला शिकवतात की धर्म म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय आणि भाषा म्हणजे काय. आणि महाराष्ट्रातली आपली मराठी माणसं खाली बसून टाळ्या वाजवत असतील तर हे त्या छत्रपतींचं म्हणण्यापेक्षा मराठी मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. दुर्दैव आहे. कोणाकडून काय शिकावं रे, हा महाराष्ट्रच देशाला पुढे नेणार आहे, देशाला क्रांती घडवणारा महाराष्ट्र आहे. आज देश कोणामुळे असेल तर महाराष्ट्रामुळे आहे, हिंदुत्व कोणामुळे असेल तर या महाराष्ट्रामुळे, आणि तोच महाराष्ट्र आज हिंदुत्वाच्या कोणाच्या तरी पाठी लागतोय. त्यामुळे हा प्रश्न नक्कीच मराठी माणसांनी विचार करण्यासारखा आहे की कदाचित आम्ही छत्रपतींना ज्या हिंदुत्वान विरोध केला, त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, त्याच हिंदुत्वाच्या मागे तर आम्ही लागलेलो नाही ना, किंवा कळत न कळत आमच्याकडून ते पाप घडत नाही ना की आम्ही त्याच हिंदुत्वाला समर्थन करतोय. त्यामुळे निश्चितपणाने या गोष्टीवर प्रत्येक मराठी माणसानं विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. बरेचसे मुद्दे आणि तुम्हाला त्याची उत्तरं भेटली असतील. आज शेवटी मराठी माणसाची ही शेवटची लढाई आहे असं या महानगरपालिकेच्या निवडणुकीत म्हटलं जातं. हा खरंच मुद्दा प्रत्येक मराठी माणसाने विचार करावा आणि निवडणुकीत मतदान देताना या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करून मतदान करा, कारण की शेवटी मराठी वाचवायला पाहिजे. एक छोटंसं उदाहरण मी देतो तुम्हाला. परप्रांतीय आल्यानंतर आपली मराठी शाळा, त्यांनी त्यांची शाळा मराठी भाषा ही ऑप्शनल म्हणून निवडली आणि आता हळूहळू मराठी भाषा ही त्याला दुय्यम स्थान देण्यात आलंय आणि शाळा बंद पडल्या, कारण की सगळ्यांनी आता इंग्रजी माध्यम आणि ICC बोर्ड्स वेगवेगळ्या बोर्डची त्यांनी आधार घेतला. त्यामुळे आपल्या आज मराठी शाळा बंद झाल्या. जर आपला मराठी टक्का मुंबईत, महाराष्ट्रात, सगळ्या राज्यात म्हणजे आपल्या पूर्ण राज्यात जर असता तर मराठी शाळा बंद होऊ शकल्या नसत्या. त्यासाठी आधीच नियम हे दूरदृष्टी करून जर राजकारण्यांनी याच्यासाठी उपाययोजना केल्या असत्या तर आज ही मराठी शाळांची वेळ आलेली असती. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा एक उदाहरणाने सांगतो. एका गावात एक झाड आहे, त्याला खूप फळं आहे. त्या गावातली लोक जर ते सुखाने ती फळं खातात, पण जर दुसऱ्या सगळ्या गावातली लोक ती फळं खायला आली तर ती गावातली लोक पण उपाशी राहतात. याचा अर्थ काय की बाजूच्या राज्यात आपला महाराष्ट्र समृद्ध आहे म्हणून सगळी संख्या, त्यांची जी लोकसंख्या आहे ती आपल्याकडे येऊन दोन घास खाण्यापेक्षा त्या राज्यांना समर्थ करण्यात, कारण की केंद्रात सुद्धा एकच पक्ष आहे, राज्यातही एकच पक्ष आहे, बिहार असो, उत्तर प्रदेश असो, गुजरात असो, तिथेही एकच पक्ष आहे. जर त्या राज्यांना समृद्ध केलं तर आज आपल्या शेकडो वर्षांपासून समृद्ध असलेलं महाराष्ट्र राज्य आज इतर परप्रांतीयांमुळे आज त्याची वाढती गुन्हेगारी किंवा तिकडच्या स्थानिकाचे बेरोजगारीचे प्रश्न आणि समृद्धता हळूहळू कमी झाली आहे. सगळ्यात म्हणजे भूमाफिया, आपल्या या जमिनी मोठमोठ्या बिल्डर्सला असो, उद्योगपतींना कवडी मोलाने दिल्या जातात. गावचा शेतकरी असो किंवा मराठी माणूस असो, तो आज मुंबईवरून बाहेर फेकला जातो. या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुम्ही. हे सगळे मुद्दे या कार्यकर्त्यांनी जे उचलले त्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही मतदान करताना करा आणि खरंच समजा की ही तुमची शेवटची लढाई आहे. आता फक्त एवढंच आहे की सर्व पक्षांनी उमेदवार देताना तो मराठी असावा, आदिवासी कायदा कसा असावा, किंवा मराठी शाळांचा असो, निरोगाचा आयुष्याचा, आणि किंवा मराठी माणूस परत मुंबईत कसा वसला पाहिजे, यासाठीचे प्रश्न असतात. हे सगळे जर मुद्दे त्यांनी नाही मांडले तर खरंच मराठी माणसाचा अस्मितेचा काही खरं नाहीये. आता मी शेवटच्या ह्यांना हेच प्रश्न विचारतोय की आपला उमेदवार आणि मतदान करताना आपण आपल्या डोक्यात कोणती भूमिका घ्यावी आणि कसला आग्रह धरावा, मी या दोन्ही कार्यकर्त्यांना विचारतो. ॲडव्होकेट सुनील साळुंखे आहेत, त्यामुळे मी एक कायद्यात्मक प्रश्न तुम्हाला असं विचारतो की ज्या पद्धतीने एक आधार आहे त्या पद्धतीने पहिल्यांदा एक अधिवास झाला पाहिजे. असं काय आपल्याला करता आलं तर निश्चितपणाने महत्वाची गोष्ट आहे. कारण होतंय का, इथे महाराष्ट्राचाही अधिवास कायदा घ्यायचा, अधिवास दाखला घ्यायचा, महाराष्ट्रातल्याही भूमिपुत्रांचे किंवा स्थानिकांचे अधिकार घ्यायचे आणि इथून उठून आपल्या स्वतःच्या राज्यात गेल्यावर तिथलाही स्थानिक म्हणून अधिकार घ्यायचे. त्यामुळे जसं एक आधार आहे प्रत्येकाला, तसं पहिल्यांदा एक अधिवास, कारण तू राहणार एकाच ठिकाणी कुठेतरी असणार आहे. त्यामुळे एक अधिवास हे निश्चितपणानं, एक आधार एक अधिवास हे आलंच पाहिजे, तरच कुठेतरी ह्या गोष्टींवर संपूर्ण आज महाराष्ट्रावर असेल, संपूर्ण आपण भारत संघराज्याचा विचार करताना हे सर्व राज्यांसाठी फायद्याचं ठरू शकतं की एक आधार एक अधिवास.
नक्कीच. आता काही दिवसापूर्वी काही पक्षांनी हे उघडकीस पण आणलं की काही व्यक्ती हे त्यांच्या मूळ राज्यामध्ये पण सोयीसुविधाचा लाभ घेत आहेत आणि इथे येऊन नोकरी आणि या उद्योगधंद्याच्या नावाने इथले राज्याच्या सोयीसुविधांवर लाभ घेत आहेत. दोबार मतदार असतील किंवा आधार कार्ड असेल किंवा जे काय असेल. आता विषय असा आहे की कुठल्याही राज्यातल्या परराज्यातल्या लोकांनी इथे येऊन जर इथल्या सोयीसुविधावर इथल्या राज्यातल्या ज्या काही नोकऱ्या आहेत किंवा काय त्यांचा जर लाभ घेत असतील आणि पुन्हा जाऊन ते तिथे घेत असतील कुठेतरी यावर एक नक्कीच आम्ही याचिका टाकण्याचा विचार करत आहोत आणि नक्कीच त्यावर आपण विस्तृत थोडासा अभ्यास करून यावर आणि अजून एक कायदा आहे जो बाहेरची लोक तो एक कायदा आहे बाहेरची लोक जे किती प्रमाणामध्ये येऊ शकतात राज्यात येऊ शकतात. राज्याची ठराविक लोकसंख्या किती असावी? संविधानाचा दाखला देतात पण संविधानाचा हाही त्यामध्ये एक आहे की भूमिपुत्रांच्या न्याय हक्कावर कोणी इतर लोकांनी गदा आणली नाही पाहिजे. आता आणि तुम्ही जो प्रश्न केला की सर्वसामान्य माणसाने या निवडणुकीकडे पाहताना कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायचं किंवा कुठल्या उमेदवाराला त्यांचं बहुमूल्य मत द्यायचं तर मी ते म्हणेन एक तर महत्वाचं आहे की तो सर्वसामान्य मराठी उमेदवार असावा. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो मराठी. कारण इथले मुसलमान सुद्धा मराठी आहेत. तुम्ही कुठलंही त्याला वेगळं वळण द्यायचं नाहीये धर्माचं वळण द्यायचं नाहीये. आपल्या कोकणात आपल्या पश्चिम महाराष्ट्रात मुसलमान आहेत तेही मराठीच आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की तो सुशिक्षित असावा. त्याला कुठलाही राजकीय वारसा नसलेला असावा. कारण राजकीय वारसा असलेला काय करतात चाकीमध्ये येतात तुम्हाला संबोधन करतात पुन्हा आपल्या आयुष आरामात आणि महालामध्ये निघून जातात. सर्वसामान्य जर एक कार्यकर्ता जर तुम्ही निवडून देत असाल तर त्याला त्या तुमच्या प्रश्नांची जाणीव असते आणि तो खऱ्या अर्थाने ते तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकतो सभागृहामध्ये जाऊन. जर तुम्ही असाच कुठले तरी राजकीय किंवा घराणेशाही मधला उमेदवार दिला तो कुठेतरी 4 दिवस तुमची गरज आहे एक मतांची म्हणून तुमच्या लोटांगण अक्षरशः घालेल पण नंतर निवडून आल्यानंतर तो चेहराही दाखवणार नाही. म्हणून सर्वात महत्वाचं तो सर्वसामान्य सुशिक्षित आणि एक बिगर राजकीय असेल अपक्ष जरी असला तरी हरकत नाही असाच उमेदवार निवडून द्या. कारण इथे कसं आहे की तुम्ही प्रत्येक जण जर हा विचार करेल की माझ्या एका मताने काय होणार आहे असं नसतं. प्रत्येकाचं मत तेवढंच बहुमूल्य असतं. एक मताने 100, 1000 आणि 10,000 मतं होतात. प्रत्येकाने जर सर्वसामान्य माणसाने विचार केला की कुठल्याही पक्षाला न करता एखादा प्रामाणिक अपक्ष जरी उभा राहिला त्याला जरी तुम्ही निवडून दिलात आणि कदाचित जर तुम्ही हे सर्व मताने सर्वांनी विचार केला तर कदाचित 227 पैकी जास्तीत जास्त अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे आणि अशीच माणसं तुमची प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील असं मला तरी वाटतं. मतदान करताना काय विचार केला पाहिजे तर निश्चितपणाने मी सांगितलं कारण तुम्ही वकील असल्यामुळे तुम्ही त्या पद्धतीची मांडणी केलीत. परंतु 2014 निवडणुका आपण पाहिल्या असतील छत्रपतींच्या नावावर निवडणुका लढल्या जात होत्या. 2019 मध्ये ते प्रमाण थोडंसं कमी झालं. 2024 मध्ये छत्रपती फक्त राजकीय बॅनरवर फक्त छोटेसे फोटोमध्ये उरले. जर आपली अस्मिता आपल्याला टिकवायची असेल तर निश्चितपणानं प्रत्येक मराठी माणसानं छत्रपतींना डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि येणाऱ्या ज्या आपल्या पुढच्या पिढ्या आहेत आज जर आपण आपलं घर किंवा सगळं बनवतोय तर आपण काय विचार करतो माझा मुलगा माझा नातू हा विचार करून करतो. तर एकंदरीत मराठी माणसांची मुलं मराठी माणसांची नातवंड ह्या भूमिकेतून मराठी माणसांना आज विचार करण्याची गरज आहे. जर माझी भूमी वाचली माझी अस्मिता वाचली तरच उद्या ह्या भूमीमध्ये माझी नातवंड पतवंड एक माझी भूमी म्हणून अधिकारवाणी माझा मराठी मुलूक म्हणून ह्या भूमीत वावरतील याचा विचार करून प्रत्येकानं स्वतंत्र अधिकारात मात्र निश्चितपणानं मतदान करावं. अगदी बरोबर. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. मराठी माणसाने काय उमेदवाराकडे काय दृष्टिकोनाने पाहावं कोणत्या मुद्द्यांवर मतदान करावं ही तुम्हाला उत्तरं मिळाली असेल. तसंच आता ही जी चर्चा झाली याचा एक साधक बाधक असा एक अर्थ काढायचा म्हटला तर मराठी आणि मराठीचा हा शेवटचा निर्णायक लढा सगळ्यांनी मनावर घ्या आणि आता ज्या महत्वाच्या 2 कार्यकर्त्यांनी जे उपदेश दिलेत किंवा जे गोष्टी सांगितल्या त्यांच्या अनुभवातून त्यांच्या कार्यातून त्याचा वापर करा जेणेकरून आपली मराठी ही टिकून राहील. महाराष्ट्राचं हित आणि मराठीचा हक्क जपण्यासाठी आपण जे काम कराल ते विचार करून करा आणि उमेदवाराला निवडून आणा.
या ज्या छोट्या छोट्या मराठी संघटना आहेत त्या एकत्रित काम करण्यासाठी एकत्र आल्यात आणि आता ते जोमाने मराठी उमेदवार किंवा मराठीसाठी काम करणारा उमेदवार शोधून त्याच्या प्रचारासाठी सुद्धा काम करतायत. हे मुद्दे पुढे आणतायत. आता ही निवडणूक झाल्यानंतर त्याला किती यश मिळतंय हे पाहण्यासाठी आपण पुन्हा एक भूमिका घेऊन एकत्र येणार आहोत आणि याच्यावर स्पष्ट बोलणार आहोत निवडणुकीनंतर. आणि त्या निवडणुकीनंतर मग मराठीसाठी किती लोकांनी मतदान केलं, खरंच आपल्या प्रयत्नांना आपण जे त्यांच्या समोर मागण्या करतोय, विनवण्या करतोय की मराठीसाठी काय केलं पाहिजे, ते समोरून आम्हाला किती त्याचं प्रत्युत्तर मिळालं यावरून कळेल की पुढची भूमिका या संघटनांची काय असेल. तर आम्ही निवडणुका झाल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर येऊ, आमची भूमिका मांडू आणि आपण काय केलं आणि काय करायला पाहिजे याबद्दल आम्ही एक विस्तृत असं सभा पण घेऊ. पण ते विचार आम्हाला तुम्हाला लवकरच कळतील.